Hello, dear students. So, last message to all the CS students. ठीक आहे, तर कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्सचा पेपर 2 उद्या आहे. बरोबर. लास्ट एक्झाम आहे तुमचा कम्प्युटर सायन्सचा. पार्ट 1चा CS1 ऑलरेडी झाला, आता CS2चा उद्या पेपर आहे. ठीक आहे. म्हणजे आता लास्ट मुमेंट पर्यंत मी तर व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, तर काही व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत, ते तुम्हाला लवकरच शेअर होईल. ठीक आहे. तर लास्ट मेसेज म्हणजे मला फक्त तुम्हाला थोडं गायडन्स द्यायचं आहे की पेपर म्हणजे उद्यापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. पहिली गोष्ट, पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. उद्यापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. उद्या सकाळी 10 वाजता तुमचा पेपर आहे, बरोबर. 11 वाजता तुमचा पेपर आहे, बरोबर. तर उद्या सकाळी 8-9 वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे, अँपल ऑफ टाइम आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघताय, ठीक आहे. तर रात्रभर पूर्ण रात्र आपल्याकडे आहे. प्रिपरेशन कुठं कमी वाटत असेल, थेअरी जर नाही झालं, मी तुम्हाला आयएमपी क्वेश्चन दिलेत, तेच आयएमपी क्वेश्चन तुमच्या सीएसच्या पेपरमध्ये असणार आहेत. ठीक आहे. त्या क्वेश्चनच्या बाहेरून लाईक काहीच येणार नाहीये. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करा, आयएमपी क्वेश्चन्सला रेफर करा. ठीक आहे. सो एक मिनिट, हे ठीक आहे. आयएमपी क्वेश्चन्सला तुम्ही प्लीज रेफर करा. आयएमपी क्वेश्चनचा एक चेकलिस्ट बनवा. कोणते कोणते टॉपिक झाले, कोणते कोणते टॉपिक नाही झाले, असं एक चेकलिस्ट बनवा. जे जे टॉपिक झाले ते तर टिक करा. पहिल्यांदा रिव्हिजन झालं, टिक करा. एक्झामला जायच्या आधी रिवाइज केलं की ते टॉपिकला असं कट करून टाका की माय रिव्हिजन हॅज बी डन फॉर दॅट टॉपिक. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कम्प्लीट करण्यासाठी हेल्प करायला तुम्हाला माझं प्लेलिस्ट भेटेल. ठीक आहे. सो प्लेलिस्ट मध्ये सगळं आहे बाबा, सगळं सगळं पूर्ण कम्प्युटर सायन्स 2 आहे. पण थेअरीला मिस करू नका. सगळं थेअरीचे सांगतो ना मी, तेच टॉपिक्स तुमच्या एक्झामला येणार आहे. इनफॅक्ट कोडिंग पण मी सांगतो. चला, कोडिंग आणि एमसीक्यू पण मी जे सांगतो ना, तेच तुमच्या CS2च्या पेपरला येणार आहे. नवीन काही येणार नाहीये. तर फक्त प्लेलिस्टवर फोकस करा, बघत राहा. जे नाही झालं ना ते कव्हर करा. भरपूर मुलांचा मला मेसेज आला की सर आता खूप कमी टाइम राहिला, आमचा होईल का, म्हणजे अभ्यास होईल. अरे एवढं विचार नका करू, तुम्ही इन्स्टंटली कामाला लागून जा. उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे वेळ. अरे 12 तास तुमच्याकडे, 12-13 तास आहेत तुमच्याकडे, ऑलमोस्ट 15 तास आहे. तसं बघितलं तर आतापासून 15 तास खूप असतो. तुम्ही करू शकता. फक्त सेल्फ कॉन्फिडेंट राहा आणि लाईक असं बॅक ऑफ द माइंड काही थॉट्स येऊ देऊ नका. मी काय म्हणतोय, आता कमी टाइम मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं ना, मग छोटे छोटे चॅप्टर्स व्यवस्थित प्रिपेअर करा. कारण ALPचे क्वेश्चन तुम्ही ऑर मध्ये टाकू शकता. 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन जर तुमची नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज, मायक्रो कंट्रोलर, इंटेल x86 फॅमिली आणि पहिला चॅप्टर क्लिअर असेल तर बाकीच्या 3 आणि 4 मार्क्सच्या क्वेश्चनला ऑर मध्ये टाकू शकता. पण तसं आता सध्या तरी बॅक ऑफ द माइंड काही थॉट्स ठेवू नका. कोणताही स्टुडंट आता या मोमेंटला असं नका करू की सर हे करत नाही, ते करत आहे. सगळं करायचं. एक्झामच्या हॉलमध्ये तुम्ही डिसिजन घ्यायचं की कोणता क्वेश्चन ऑर मध्ये टाकणार आहे आणि कोणता क्वेश्चन तुम्ही आता अटेम्प्ट करणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही डिसिजन घेताना हा मी ऑर मध्ये टाकणार, हे मी आता करणार, पूर्ण मिसमॅनेज होईल. पेपर आउट ऑफ पर्यंत जाणार नाही. 45+ स्कोर होणं अवघड आहे. ठीक आहे. तर माझं टार्गेट एकच आहे की सगळ्यांना 45+ भेटलंच पाहिजे. तुम्ही माझ्याकडनं CS लर्न केले म्हणजे तुम्हाला 45+ हे भेटलंच पाहिजे. तर माझं प्लेलिस्ट आहे तुमच्यासोबत, माझे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत तुमच्यासोबत, ते तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील टू कम्प्लीट. आणि एक व्हिडिओ ना 1 तासाचे. मला काय वाटतं ना, आता तुम्ही थोडं लक्ष देऊन थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये ऐकलं तरी तुमचं होऊन जाईल रे. आन्सर असं नाही की मी जे एक्सप्लेन केलं ना तेच असलं पाहिजे. तुम्ही कन्सेप्टला समजून घ्या आणि ते कन्सेप्टला तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतात. हे तुम्हाला माहिती आहे का पहिली गोष्ट. तर तुम्ही कन्सेप्टला समजून घ्या ना. कन्सेप्टला रट्टा मारण्यापेक्षा, कन्सेप्टला असं मगअप करण्यापेक्षा, कन्सेप्टला तुम्ही समजून घ्या आणि ते समजून घेतलेले कन्सेप्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये पेपरमध्ये लिहा. चालतो. मी स्वतः बोर्डाचे पेपर चेक केलेत. इफ एन स्टुडंट इज रायटिंग द कंटेंट ऑन बाय हिज ओन वर्ड्स अँड इफ द लॉजिक इज राईट, वी गिव्ह द मार्क्स एज एक्सटर्नल. आम्ही ॲज अ एक्झामिनर मार्क्स देतो मुलांना. तर असं नाही की एकदम बुक्सच लँग्वेज मॅच झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहा. तेच म्हणतोय, आत्ताही तुमच्याकडे वेळ आहे, ते वेळ युटिलाइज करा आणि माझा प्लेलिस्ट कम्प्लीट करा. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या रे, कन्सेप्ट समजून घ्या. समजतंय का. आणि तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. पेपर ब्लँक सोडू नका. पेपर तुमच्या हातातनं ब्लँक सुटला नाही पाहिजे. 3 तास तुमच्या हातातला पेन थांबला नाही पाहिजे. तुमच्याकडे एवढं कंटेंट असलं पाहिजे ना की तुम्ही पेन तुमचा चाललाच पाहिजे 3 तास. समजतंय का. 3 मार्क्सचं क्वेश्चन भरून लिहा, 4 मार्क्सचं क्वेश्चन भरून लिहा. ठीक आहे. नेक्स्ट इज हे झालं प्लेलिस्टचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. ठीक आहे. आता टाइम वेस्ट न करता, जास्त विचार न करता पटपट प्लेलिस्ट कम्प्लीट करा. ज्या मुलांचं झालंय तुम्ही शांत बसू नका. तुम्ही परत रिवाइज करत राहा, लर्न करत राहा, परत व्हिडिओ बघा, परत आयएमपी टॉपिक्सला गो थ्रू करा. शांत बसू नका. उद्यापर्यंत काहीतरी करत राहा. ठीक आहे. तेच म्हणतो ना, मॅक्झिमम लाईक 3 तास तुमचा पेन हा जो आहे तो थांबला नाही पाहिजे. हा मला एक मोठा व्हिडिओ नाही बनवायचा आहे. एक खूप छोटासा एक व्हिडिओ बनवून मला तुम्हाला फक्त थोडं मोटिवेट करायचं होतं. ठीक आहे. तेवढंच होता हा पर्पज, द पर्पज ऑफ मेकिंग दिस व्हिडिओ. अँड पेन थांबला नाही पाहिजे बरं का. पेन थांबला नाही पाहिजे. ठीक आहे. 3 तास
3 तास तुमचा पेन जो आहे तो थांबला नाही पाहिजे. तुम्हाला लिहायचंय, कंटेंट लिहायचंय. तुम्हाला जेवढं माहिती आहे सीएस मध्ये वर्षभर तुम्ही जे शिकलात, मी तुम्हाला जे शिकवलंय सगळं तुमच्या मेमरीमध्ये आठवलं पाहिजे. सगळं तुम्हाला रिकॉल करायचंय. सगळं माझे लेक्चर्स रिकॉल करा आणि जेवढं तुमचं बेस्ट होईल ना, जेवढं तुमचं बेस्ट होईल ना, तुमचं बेस्ट पेपरमध्ये द्या. तुमचा मार्क्स बघा 40 प्लस जाणार, 45 प्लस जाणार. आणि जर तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत व्यवस्थित बघून रिवाइज जरी केला असाल ना, 50 पडेल तुम्हाला. CS2 मध्ये 50 पडेल. आता CS1 माझे इच अँड एव्हरी क्वेश्चन पेपरला होते. इच अँड एव्हरी क्वेश्चन माझे IMP मधले पेपरला होते. फक्त अनफॉर्च्युनेटली भरपूर मुलांना व्हिडिओ लेट भेटला. अनफॉर्च्युनेटली भरपूर मुलांना माझा व्हिडिओ लेट भेटला. तर हा व्हिडिओ तसा नाही झाला पाहिजे. हा व्हिडिओ मला माहिती थोडा लेट रेकॉर्ड करतोय, पण सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुप्सला, सगळीकडे फॉरवर्ड करा. त्यांना IMP क्वेश्चन शेअर करा. सगळ्यांना मदत झाली पाहिजे. सगळ्यांना CS मध्ये चांगलं स्कोर करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो लास्ट मेसेज काही नाही रे. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. खूप 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 व्हेरी बेस्ट. ठीक आहे, पेपर चांगलं या, पेपर चांगलंच जाईल तुमचं. सगळे क्वेश्चन जे मी सांगितलं तेच क्वेश्चन येणार. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, फक्त प्रिपेअर करा, स्वतःवर बिलीव्ह करा. उद्याचा पेपर तुम्ही खूप भारी लिहिणार. एव्हरीबडी, ज्या मुलांनी माझा व्हिडिओ बघितले, तुम्हाला मी गॅरंटी सांगतो, उद्याचा तुमचा पेपर जो आहे तो खूप 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 भारी जाणार. ठीक आहे, चलो. थँक्यू सो मच एव्हरीबडी. तुमचे कमेंट्स, बाबा दॅट वॉज लाईक, मला असं काहीतरी वाटलं की बाबा ते तुमचे कमेंट्सच मला मोटिवेट करतात रे. तुमचे कमेंट्स जे होते ना, खूप खूप मोटिवेटिंग होते. मला एवढं छान वाटलं ना. पहिल्यांदाच लाईक मी ऑफलाईन लेक्चर्स घेतो, कॉलेजमध्ये शिकवतो, क्लासमध्ये शिकवतो, पण युट्यूबवरती एक वेगळं फॅन बेस क्रिएट झाला. आणि तुमचा जो कमेंट्स होता, मी तुम्हाला ओळखत पण नाही, मी तुम्हाला कधी बघितलं पण नाही, पण तुमचे जे कमेंट्स होते ना रे, ते कमेंट्सने मला एवढं मोटिवेट केलं ना. मी अजून पुढच्या बॅचेसला, तुमच्या कमेंट्समुळे मी अजून पुढच्या बॅचेसला अजून डेडिकेशननी, अजून एफर्ट्स घेऊन त्यांना अजून चांगलं कंटेंट रेकॉर्ड करून देईल. म्हणजे आता पण कंटेंट चांगलंच आहे, म्हणजे अजून एफर्ट्स घेऊन अजून त्यांना मी रेकॉर्डेड कंटेंट प्रोव्हाइड करेन. बट ऑल बिकॉज ऑफ यू. ऑल बिकॉज ऑफ यू, बिकॉज यू पीपल मोटिवेटेड मी. आणि उद्याचा CS पेपर झाला ना, सगळ्यांनी मला माझ्या कमेंटमध्ये येऊन, कोणत्याही व्हिडिओमध्ये घुसा तुम्ही, कोणता व्हिडिओ माझा भेटतो त्या व्हिडिओमध्ये घुसा, तुम्ही तुमचं कमेंट टाका. मी प्रत्येकाला रिप्लाय करेल. मी प्रत्येक स्टुडंटला रिप्लाय देईल. मी माझं टाइम काढेल आणि मी प्रत्येकाला रिप्लाय देणार. भले तुम्हाला 1-2 दिवसानंतर माझा रिप्लाय भेटेल, पण तुम्हाला माझा रिप्लाय भेटेल. सो चलो एव्हरीबडी, ऑल द व्हेरी बेस्ट. तुमचा पेपर उद्याचा खूप भारी जाईल, खूप छान जाईल. पेपर झाल्यानंतर मला विसरू नका, कमेंट टाका आणि मला कळवा. बरं का, कमेंट टाका, मला कळवा तुमचा पेपर कसा गेला. आपण जे डिस्कस केले सगळे क्वेश्चन्स आले की नाही. ठीक आहे, चलो. ऑल द व्हेरी बेस्ट वन्स अगेन अँड बाय एव्हरीबडी. ठीक आहे, चलो बाय.